नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के इन मराठी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज सुद्धा आपण पोलीस भरती व तलाठी भरती संबंधी 40 महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खाली असलेल्या लाल बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओजचे अपडेट सर्वप्रथम भेटून जातील. आजच्या प्रश्नांना सुरुवात करण्यापूर्वी तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते? पर्याय आहेत कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, हायड्रोजन की नायट्रोजन. तुम्हाला जर का या प्रश्नाचे उत्तर माहिती असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला मग आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. गंगटोक हे खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? सांगा बघू. गंगटोक हे शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर बघा ऑप्शन डी, सिक्कीमची राजधानी आहे गंगटोक. प्रश्न क्रमांक 2 बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये टिंबचा वापर करतात. सांगा बघू कोणत्या केमिकलचा वापर करतात? सांगा बघू या शाईमध्ये कोणत्या केमिकलचा वापर करतात? तर बघा या शाईमध्ये ऑप्शन सी, सिल्वर नायट्रेटचा वापर करतात. सिल्वर नायट्रेटचा वापर करतात. प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया. बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? बिटकॉइन ऐकलं असेल तुम्ही, क्रिप्टोकरन्सी आहे बिटकॉइन. तर बघा या डिजिटल करन्सीचा शोध लावला होता सातोशी नाकामोटो यांनी 2009ला. जपानच्या आहेत हे सातोशी नाकामोटो, ज्यांनी बिटकॉइन या क्रिप्टोकरन्सीचा शोध 2009 मध्ये लावला होता. प्रश्न क्रमांक 4 कडे वळूया. सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते? सांगा बघू. सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य आहे महाराष्ट्र. हा ऑप्शन डी, महाराष्ट्र आहे. बघा 5वा प्रश्न काय बघा. महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या टेकड्या आहेत? महाराष्ट्राच्या ईशान्येला कोणत्या टेकड्या आहेत? तर बघा ऑप्शन डी, दरेकसा टेकड्या आहेत. महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या टेकड्या आहेत? दरेकसा. बघा 6वा प्रश्न काय दिलाय बघा. केरळमधील टिंब हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. सांगा बघू या 4 पैकी कोणतं असं अभयारण्य आहे केरळमधील जे हत्तीसाठी प्रसिद्ध आहे? तर बघा ऑप्शन ए, पेरियार. ठीक आहे, केरळमधील पेरियार हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. बघा 7वा प्रश्न काय दिलाय. बर्फामध्ये टिंब मिसळल्यावर तो वितळण्यास खूप वेळ घेतो. सांगा बघू बर्फामध्ये असं काय मिसळल्यावर तो वितळण्यास खूप वेळ घेतो? तर बघा बर्फामध्ये मीठ मिसळल्यावर तो वितळण्यास खूप वेळ घेतो. प्रश्न क्रमांक 8 बघा काय दिले. सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारे क्रमित बदल म्हणजे टिंब. सांगा बघू सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारे क्रमित बदल म्हणजे काय? उत्क्रांती. या लक्षात ठेवा, ऑप्शन बी काय? उत्क्रांती. बघा 9वा प्रश्न काय दिलाय बघा. जीएसटी ही कोणत्या प्रकारची कर प्रणाली आहे व त्यात जास्तीत जास्त किती दर अपेक्षित आहे? सांगा बघू जीएसटी कोणत्या प्रकारची कर प्रणाली आहे? तर बघा जीएसटी ही एक अप्रत्यक्ष कर प्रणाली आहे हा, आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 18% एवढा दर अपेक्षित आहे. ऑप्शन सी. बघा 10वा प्रश्न काय दिलाय. खालीलपैकी कोणती जात चिकू या फळाची नाही? प्रताप, क्रिकेट बॉल, कालीपत्ती की 3 पत्ती? तर बघा कदाचित तुम्हाला माहीत नसेल, क्रिकेट बॉल, कालीपत्ती, 3 पत्ती या सर्व चिकूच्या जाती आहेत. आणि प्रताप ही एक नारळाची जाती आहे. ठीक आहे, ही चिकूची जात नाही तर कशाची आहे? नारळाची जात आहे प्रताप. बघा प्रश्न क्रमांक 11 बघा काय दिले. महाराष्ट्रातील टिंब जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजांचे विस्तृत साठे आहेत. सांगा बघू कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजांचे विस्तृत साठे आहेत महाराष्ट्रातील? तर बघा ऑप्शन बी, नागपूर व गोंदिया जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजांचे विस्तृत साठे आहेत महाराष्ट्रात. बघा नेक्स्ट बघा सोपा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. राज्यातील सर्व पोलीस ठाणे ऑनलाईन करून संगणकीकृत करण्याच्या सध्या कार्यरत असलेल्या प्रणालीचे नाव काय? सांगा बघू. तर बघा त्या प्रणालीचं नाव आहे ऑप्शन सी, CCTNS. CCTNS फुल फॉर्म काय? तर क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम. क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम. CCTNSचं फुल फॉर्म. प्रश्न क्रमांक 13 बघा काय दिलंय. महाराष्ट्रात एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत. यांपैकी मराठवाड्यात किती आहेत? बघा भारतामध्ये एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत.
त्यातील 5 कुठे आहेत? महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यातील मराठवाड्यामध्ये आहेत 3. लक्षात ठेवा. ऑप्शन सी 3 आहेत मराठवाड्यामध्ये. बघा 14वा प्रश्न काय दिलाय. वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी कोणत्या राजघराण्यात कोरली गेली? सांगा बघू. वेरूळची कैलास लेणी. तर बघा वेरूळची कैलास लेणी ही ऑप्शन डी राष्ट्रकूट राजघराण्यामध्ये कोरली गेली होती. प्रश्न क्रमांक 15 बघा काय दिलाय. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानात खालीलपैकी कोणत्या शहराचा समावेश नाही? सांगा बघू. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात. तर बघा ऑप्शन सी कोल्हापूर या शहराचा समावेश नाही आहे. बघा 16वा प्रश्न काय दिलाय. महत्त्वाचा प्रश्न आहे बघा हा, लिहून घ्या. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना देण्यात येतो? पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना देण्यात येतं? तर बघा ऑप्शन ए महिला व बाल विकास या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना देण्यात येतो. प्रश्न क्रमांक 17 बघा काय दिला. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. सत्य साहित्यावर उत्कृष्ट साहित्य लिहिणाऱ्या लेखकास खालीलपैकी कोणता पुरस्कार दिला जातो? बघा साहित्याच्या क्षेत्रात कोणता पुरस्कार दिला जातो? तर ऑप्शन बी ज्ञानोबा तुकाराम जीवनगौरव पुरस्कार हा साहित्याच्या क्षेत्रामध्ये दिला जातो दरवर्षी. प्रश्न क्रमांक 18 बघा. सोपा प्रश्न आहे बघा. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली 1945ला. कोणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. ऑप्शन बी इथे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 19 कडे वळूया. खालीलपैकी कोणत्या गटात दिलेली सर्व राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रातील आहेत? सांगा बघू. या 4 पैकी कोणत्या गटात दिलेली सर्व राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रातील आहेत? तर बघा ऑप्शन बी इथे उत्तर येईल. ताडोबा, पेंच, नवेगाव आणि बोरिवली ही सर्वच राष्ट्रीय उद्याने ऑप्शन बी ही महाराष्ट्रातील आहेत. बघा प्रश्न क्रमांक 20 काय बघा. गणिताचा प्रश्न आहे, थोडा वेळ घ्या. 3 अंकी, 4 अंकी व 5 अंकी लहानात लहान संख्येची सरासरी किती? सांगा बघू. 3 अंकी, 4 अंकी आणि काय सांगितलंय 5 अंकी लहानात लहान संख्येची सरासरी किती? सरासरी म्हणजे भागिले 3 करणार आपण. तर इथे बेरीज किती येईल? तर बेरीज येईल 11,100. बरोबर आहे. भागिले 3 केले. ठीक आहे. 3 ने भाग घालवला. 3 एके 3, 3 त्रिक 9, 2 राहिले, 2वर 1, 3 7 21 आणि वरचे 2 आपण 0 तसेच्या तसे लिहिले. काय उत्तर आलं? 3,700. आहे का 3,700 ऑप्शनमध्ये? हो, ऑप्शन बी. ठीक आहे. 3 अंकी, 4 अंकी व 5 अंकी लहानात लहान संख्येची सरासरी किती येईल? 3,700. बघा प्रश्न क्रमांक 21 काय बघा. सन्मती बाल निकेतन व ममता बाल सदन या अनाथ मुलांसाठीच्या संस्था कोणी स्थापन केल्या? सांगा बघू. अनाथ मुलांसाठीच्या संस्था कोणी स्थापन केल्या होत्या? तर त्या स्थापन केल्या होत्या सिंधुताई सपकाळ यांनी. ऑप्शन बी इथे उत्तर येईल. बघा प्रश्न क्रमांक 22 बघा काय दिले. भारतातील पहिला पर्यटन जिल्हा हा मान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास मिळाला आहे? पर्यटन जिल्हा हा मान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास मिळाला? तर तो मिळाला ऑप्शन डी सिंधुदुर्ग या जिल्ह्याला. ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 23 बघा काय दिले. पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. क्रियापदाचा प्रकार. अभिषेक पुस्तक वाचत आहे. अभिषेक पुस्तक वाचत आहे. क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर काय येईल? पुस्तक वाचत आहे. तर हे सकर्मक क्रियापद येईल. ऑप्शन सी. ठीक आहे. अभिषेक पुस्तक वाचत आहे हे काय आहे? सकर्मक क्रियापद आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा काय दिले. 4 वाजता किती अंशाचा कोन घड्याळाच्या तास काटा व मिनिट काट्यात येईल? सांगा बघू. 4 वाजता किती अंशाचा कोन येईल घड्याळाच्या तास काटा व मिनिट काट्यामध्ये? तर बघा ऑप्शन बी 120 अंशाचा कोन येईल. बघा प्रश्न क्रमांक 25 काय बघा. मार्च 2018 मध्ये कोणत्या महान शास्त्रज्ञाचे निधन झाले? सांगा बघू. मार्च 2018 मध्ये त्यांना मोटार न्यूरॉन असा आजार झाला होता. त्यांचं नाव आहे डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स. ठीक आहे. भौतिकशास्त्रज्ञ होते हे. खूप फेमस भौतिकशास्त्रज्ञ आहेत. डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स यांचं मार्च 2018 मध्ये मृत्यू झाला होता. प्रश्न क्रमांक 26 काय आहे बघा. 26 जानेवारी 2018 रोजीच्या नवी दिल्ली येथील प्रजासत्ताक सोहळ्यात महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला. तो कोणत्या संकल्पनेवर आधारित होता? सांगा बघू. कोणत्या संकल्पनेवर आधारित होता? तर बघा ऑप्शन सी शिवराज्याभिषेक. शिवराज्याभिषेक
या संकल्पनेवर आधारित होता. 2018चं 26 जानेवारीचं चित्ररथ हे शिवराज्याभिषेक या संकल्पनेवर आधारित होता. बघा प्रश्न क्रमांक 27 काय, जालना शहरातून वाहणारी कुंडलिका नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? सांगा बघू कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ती ऑप्शन बी दुधना या नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा काय दिलाय, डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत योजना ही खालीलपैकी कशावर मात करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे? सांगा बघू डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत योजना ही कशावर मात करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे? तर बघा ऑप्शन बी कुपोषणावर मात करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. बघा प्रश्न क्रमांक 29 काय बघा, महिलांना अल्पदरात सॅनिटरी नॅपकिन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने 8 मार्च 2018 पासून कोणती योजना सुरू केलेली आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणती योजना सुरू केलेली आहे महाराष्ट्र सरकारने सॅनिटरी नॅपकिन देण्याच्या उद्देशाने? तर बघा ऑप्शन बी अस्मिता योजना. ऑप्शन बी अस्मिता योजना सुरू करण्यात आलेली आहे. बघा पुढचा महत्त्वाचा प्रश्न काय बघा, गटात न बसणारे पद किंवा शब्द ओळखा. सांगा बघा इथे मूग दिलंय, मूग, वाटाणे, मका आणि हरभरा. गटात न बसणारे पद किंवा शब्द ओळखा. तर बघा ऑप्शन सी येईल इथे उत्तर. कारण बघा मका हे तृणधान्य आहेत, तर बाकीचे सर्व कडधान्य आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 31 बघा काय दिले, पटना, दिल्ली, बिहार व भारत यास खालीलपैकी कोणत्या वेन आकृतीने व्यक्त केले जाऊ शकते? पटना किंवा पाटणा, दिल्ली, बिहार व भारत. सांगा बघू कोणत्या वेन आकृतीने व्यक्त केले जाऊ शकते? तर बघा ऑप्शन ए इथे उत्तर येईल. कारण बघा हे पूर्ण काय आहे? भारत. ठीक आहे, भारताची राजधानी काय आहे? दिल्ली आहे. बरोबर आहे, दिल्ली आहे. ठीक आहे, आणि ह्या दोन गोलामध्ये बघा हे आहे बिहार आणि बिहारच्या आतमध्ये काय आहे? पटना. बरोबर आहे, म्हणून या वेन आकृतीने व्यक्त केले जाऊ शकतो पटना, बिहार, दिल्ली, बिहार आणि भारत. ठीक आहे, ऑप्शन ए इथे उत्तर येईल. नसेल कळलं तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करेन. प्रश्न क्रमांक 32 बघा काय दिले, भारताचे प्रथम रक्षामंत्री कोण होते? प्रथम रक्षामंत्री 1947 ते 1952 या कालावधीमध्ये झालेले प्रथम रक्षामंत्री होते ऑप्शन सी बलदेव सिंग. लक्षात ठेवा, बलदेव सिंग भारताचे प्रथम रक्षामंत्री. ठीक आहे, आणि आता कोण आहेत? राजनाथ सिंग आहेत. आता राजनाथ सिंग आहेत. प्रश्न क्रमांक 33 बघा काय दिलंय, जर गुढीपाडवा चैत्र महिन्यात येतो तर होळी कोणत्या महिन्यात येते? सांगा भाऊ कोणत्या मराठी महिन्यामध्ये येते होळी? तर बघा ऑप्शन बी फाल्गुन महिन्यामध्ये होते होळी. होळी कधी येते? फाल्गुन महिन्यामध्ये येते. चला पुढचा प्रश्न काय दिलाय बघा, प्रश्न क्रमांक 34, 74, 72, 68, 60, 44. पुढे काय येईल सांगा बघू? पुढे काय येईल सांगा बघू? काय दिलंय बघा, 74, 72, 68, 60, 44. तर बघा इथे काय केलंय बघा, -2 केले, उत्तर आलं तुमचं 72 पुढचं. ठीक आहे, -4 केले, उत्तर आलं तुमचं 68, -8 केले, उत्तर आलं तुमचं 60. ठीक आहे, -16 केले, उत्तर आलं तुमचं 44. ठीक आहे, आणि -32 केले, उत्तर आलं तुमचं 12. ठीक आहे, 12 उत्तर येईल. आहे ना ऑप्शनमध्ये? येस. ठीक आहे, डबल करत गेलेत आपण, प्रत्येक संख्येचं डबल करत आपल्याला उत्तर भेटून जाईल. ठीक आहे, बघा प्रश्न क्रमांक 35 बघा काय दिले, भारताचा सुमारे टिंब टक्के भूभाग शेती लागवडीखाली आहे. सांगा भाऊ किती टक्के भूभाग हा शेती लागवडीखाली आहे? तर बघा ऑप्शन सी 60% भूभाग हा भारताचा शेती लागवडीखाली आहे. प्रश्न क्रमांक 36 बघा काय दिलाय, पितळखोरे लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? पितळखोरे लेणी. सांगा भाऊ पितळखोरे लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? फोटोमध्ये बघू शकता तुम्ही, ही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. पितळखोरे लेणी सर्वात जुनी लेणी ही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 37 कडे वळूया, सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? सांगा बघू सुभाषचंद्र बोस यांनी 1939ला कोणत्या पक्षाची स्थापना केली होती? तर बघा ऑप्शन सी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक. ऑप्शन सी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक. ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली होती सुभाषचंद्र बोस यांनी 1939ला. बघा प्रश्न क्रमांक 38 काय, खानदेशची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते? खानदेशची कवयित्री. तर बघा खानदेशची कवयित्री म्हणून बहिणाबाई चौधरी यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 39 बघा काय दिले, घाशीराम कोतवाल व सखाराम बाइंडर या नाटकांचे नाटककार कोण आहेत? घाशीराम कोतवाल व सखाराम बाइंडर
या नाटकांचे नाटककार कोण आहेत? तर ऑप्शन सी विजय तेंडुलकर. लक्षात ठेवा, विजय तेंडुलकर. चला, आजचा शेवटचा प्रश्न काय आहे बघा. पहिले महायुद्ध केव्हा झाले होते? पहिले महायुद्ध, तर बघा ऑप्शन बी, पहिले महायुद्ध झाले होते 1914 ते 1918च्या दरम्यान पहिले महायुद्ध. आणि दुसरे कधी झाले होते? तर ते झाले ते 1939 ते 1945. ठीक आहे, हे दुसरे महायुद्ध झालं होतं. तर बघा, आपण 40 महत्त्वाचे प्रश्न बघितले. या 40पैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबत बघा, जर तुम्ही महाराष्ट्र भरती एक्झाम जसं की बघा पोलीस भरती, सरळ सेवा भरती, तलाठी भरती, आरोग्य सेवा भरती व म्हाडा एक्झामची तयारी करत आहे, तर लगेच अनअकॅडमी हा ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. आणि या सगळ्या एक्झामसाठी अनअकॅडमीवर एकच सबस्क्रिप्शन आहे, वन सबस्क्रिप्शन फॉर ऑल एक्झाम. तुम्हाला वेगवेगळं सबस्क्रिप्शन घ्यायची गरज नाही आहे. सबस्क्रिप्शन प्लॅन्सबद्दल बोलायचं झालं तर बघा, तुमच्या बजेटनुसार तुम्ही 3, 6, 12, 24 असं महिन्यांचं प्लॅन घेऊ शकता. ठीक आहे, सोबत रोहित 1090 हा माझा कुपन कोड वापरा, तुम्हाला 10% डिस्काउंट भेटून जाईल. बघा, प्लस फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर बघा, अनअकॅडमीवर तुम्ही लाईव्ह शिकू शकता घरात बसून. सर्व कोर्सेस नाही ते अमर्यादित प्रवेश आहे. भारतातील टॉप शिक्षक एकाच प्लॅटफॉर्मवर आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमाचं कव्हरेज, परीक्षेची परिपूर्ण तयारी, नियमित शंका निरसन सत्र, लाईव्ह टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल PDF फॉर्मॅटमध्ये दिले जाते. इथे उत्तर लेखन सत्र, मार्गदर्शन, असेच खूप फीचर्स तुम्हाला प्लसमध्ये भेटून जातील. त्यामुळे प्लस सबस्क्रिप्शन नसेल घेतलं तर प्लस सबस्क्रिप्शन घ्या. बघा, प्लस सबस्क्रिप्शन घेतलं की बघा, 3 नोव्हेंबरपासून एक बॅच सुरू होत आहे, मिशन खाकी पोलीस भरती बॅच 14. ही बॅच तुम्ही जॉईन करू शकाल. तर बघा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेच, त्यावर क्लिक करून लगेच अनअकॅडमीचं प्लस सबस्क्रिप्शन घ्या. सोबत अजूनपर्यंत तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल रोहित म्हात्रे अकॅडमी जॉईन केलं नसेल तर लगेच करून घ्या. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून देखील घ्या. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, भेटूया GK इन मराठीच्या पुढील व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.